लवकर या. शिवतेज आसनगावचे 12th मॅन. बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात ते इम्रोज खान. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय बिलाल शेख आणि कल्पेश जाधव. दोन्ही संघांना शुभेच्छा. डावाला सुरुवात होते अर्थातच सामन्याला. पहिला डाव पहिला चेंडू घेऊन इम्रोज. फुलर लेंथ मिड ऑफ आतमध्ये त्याच्या वरतून चेंडू चालला लॉंग ऑफला. पॉवर प्ले सुरू. टप्पा पडला. चेंडू सीमा पार. दमदार सुरुवात. पहिला चेंडू वरती येतोय. धमाकेदार चौकार. धावफलक 4 ने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात शफल झाल्या ऑफ साइडला. लॉफ करण्यात आला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आलेत आणि एक सहज सोपा वाटणारा झेल राहुलने त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. प्रितेश होते. प्रितेश जोशी. ट्वेल्थ मॅन थोडं लक्ष द्या. राहुलच आहे त्या ठिकाणी. धावफलकावरती आपण बघतोय 6. संधी ती गमावली बिलालला बाद करण्याची. इम्रोज हो यावेळेला लेंथ थोडी अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत कमी परंतु ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पहिलाच धाव पहिलं षटक त्यामध्ये आतापर्यंत 7 धावा. इम्रोज खान राईट आर्म विकेटने पुन्हा एकदा. हो यावेळेला स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फसलाय. टप्पा पडला आणि चेंडू आउट स्विंग झाला. राईट हँड सीमर आहेत. राईट हँडेड बॅट्समनसाठी बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू जो मात्र गेला सरळ. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शफल झाले. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मिस झाले. थ्रो करण्यात आला. चेंडू चाललाय डीप मध्ये. ओव्हर थ्रो. शर्यत लागले आणि ही शर्यत जिंकली ती अर्थातच अडवलाय चेंडू. काय एफर्ट्स होते. वेगाने धावला होता क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. गौरव विकेट किपर कडून थ्रो करण्यात आला होता. अंपायर्स रन किती आहेत 3 ने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. थ्रो करण्यात आला. हिट करण्याचा प्रयत्न होता. नौशाखेच्या फलंदाजाला कदाचित त्याने क्रीज सोडली असावी. सो त्या ठिकाणी हिट झालं असं प्रश्न विचारण्यात आले असते धावचीतसाठी. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी जे दोन्ही क्षेत्ररक्षक जे मात्र बॅकिंगसाठी होते. चला अंपायर्स त्या ठिकाणी सूचना करतात वेळेच्या संदर्भात आपलं सहकार्य हवंय. फिल्डिंग करणारा संघ कल्पेश जाधव साठी डीप मध्ये स्वीपर कव्हर. ऑन साइडला मिड विकेट. इम्रोज खान पुन्हा एकदा. तो लॉंग ऑन ला लॉफ करण्यात आला. बॅकली प्ले लॉंग ऑन सीमा पार. टप्पा पडलाय. चेंडू 4 धावांकरता चौकार. स्कोर ऑफ द विकेट आपण बघू शकाल. 2 क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन द ग्राउंड आलेला फटका पाहायला मिळाला कल्पेश जाधवच्या बॅट मधून. बादशाही शापूरचे खेळाडू आहेत आणि या शापूर नगरीमध्ये आज त्यांची धमाकेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या सामन्यामध्ये आणि 30 इनिंग ते कंटिन्यू करतात. नाबाद होते दोघेही बिलाल आणि कल्पेश जाधव. हाफ ट्रॅकर यावेळेला फटका फसलाय मिड विकेटला. पाठीमागे अगोदर क्षेत्ररक्षक गेलेत. कोऑर्डिनेशन नव्हतं दोघांमध्ये. जजमेंट चुकलं. चेंडू आदळला जमिनीवरती आणि क्षेत्ररक्षकाने जणू काही फलंदाज कल्पेश जाधवला आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद दिलाय. प्रेक्षक शिट्ट्या वाजवतात कारण त्यांना कल्पेश जाधवची बॅटिंग आवडली आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही आता उभा असेल. जीवनदानानंतर षटकाचा खेळ संपन्न. 2 कॅचेस ड्रॉप करण्यात आल्या. एक डीप मध्ये राहुल कडून आणि यावेळेला क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला फकीरा यांच्याकडून आपण बघितली तर कॅच ड्रॉप झाली. षटकाची सांगता नो लॉस. बॅटिंग करत असताना संघ निहाल 11 भागदल धावफलकावरती 15 रन्स. दोघांनाही एक जीवनदान या ठिकाणी देण्यात आलंय. बिलाल शेख जो मिड विकेटला राहुल यांनी त्याची कॅच सोडली तर यावेळेला आपण फलंदाज बघितला तो कल्पेश जाधव. शेवटचा चेंडू त्याने
फेस केला होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न तर त्याचा फसलाच होता, फटका फसला होता. मिड विकेटला फकीरा यांच्याकडून कॅच ड्रॉप करण्यात आले आणि ते स्वतः आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. वॉर्मअप करतायत. षटक दुसरा आहे. नाबाद आहेत दोघंही आघाडीचे फलंदाज, कारण दोघांनाही संधी आहे. सेकंड चान्स. जीवनदानानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. या डावामध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक चौकार बिलालच्या बॅटमधून, एक चौकार कल्पेश जाधवच्या बॅटमधून. कल्पेश असतील स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग मार्कवरती जर्सी नंबर 21 फकीरा. थांबलाय आणि पंच करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटम एजला लागलाय चेंडू. चाललाय तो डीप मध्ये, कव्हर्स मध्ये फेकी होती. नाव स्ट्रायकिंग एंडला कल्पेशचा कॉल होता, परंतु बिलाल सहमत नव्हते. थांबवलं कल्पेशला. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय 16 वरती. डेंजर एंडला कल्पेशला पोहोचायचं होतं, सो कॉल त्याचा गरजेचा होता. गुड डिसिजन. कमी गती ऑन साईडला वळवण्यात आला. बॅकफुटला येत असताना आपण बघतोय मिड विकेट मध्ये चेंडू कार्पेटच्या सहाय्याने फंबल आणि चेंडू सीमा पार. प्रेशर जाणवलं, चेंडू थायवरती त्यांच्या लागला आणि त्यानंतर गेला तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहे. चेंडू जसा आला त्यांच्याकडून देखील आवाज पाहायला मिळाला आणि कुठेतरी क्षणभरातच चुकी झाली. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. धावफलक 4 ने पुढे. 20 फकीरा. यावेळेला आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड फटका खेळला. पंच करत असताना 1 रन मिळते. इम्रोज खान वेगाने आले लॉंग ऑन वरून साईड स्क्रीनच्या समोर. 1 धाव आणि एका धावेने धावफलक आपण बघतोय आता जाऊन पोहोचलेला आहे पुढे 21 वरती. पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत 15. या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघतोय आलेल्या आहेत त्या 6 धावा 3 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता कल्पेश जाधव. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. स्वतःला स्विच करून यावेळेला ते खेळले होते. डॉट बॉल. या इनिंग मधला आपण बघू शकाल हा दुसरा डॉट बॉल आतापर्यंत आपण बघतोय. या षटकामधला जर आपण बघितला तर तो पहिला असेल आणि कल्पेशसाठी देखील पहिला. ऑफ स्टंपच्या बाहेर प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. वाईड यॉर्कर. हे अस्त्र आता सक्सेसफुल झालंय गोलंदाज फकीराचं. शरीरापासून लांब आणि बरोबर वाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या बरोबर आतमध्ये चेंडू पडला पॉपिंग क्रीज मध्ये आणि गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक फकीराचं. यावेळेला पंच करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे मोठी. आशितोष त्या ठिकाणी पाहायला मिळाले. उचलत्या चेंडूला गुड फिल्डिंग. फेक ॲक्युरेट आले. एका धावेवरती समाधान मानण्यास भाग पाडणार आहे क्षेत्ररक्षण आपण बघितलं आशितोषचं. खंबालपाडा डोंबिवलीचे हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती आपण बघतोय एका धावेने पुढे जात असताना 22 वरती षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आपण बघितल्या तर त्या 15 आल्या, तर फकीराने कॅच जरूर सोडली ती पहिल्या षटकामध्ये, परंतु त्याच्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला त्या फक्त 7. कडाक्याची थंडी जाणवते. प्रेक्षक हळत नाहीयेत कारण प्रत्येकाचा एक स्टार आहे, एक सितारा आहे. त्याचा खेळ ऑनलाईन नेहमीच त्यांनी बघितले युट्यूबच्या माध्यमातून. आज या खऱ्या अर्थानं शहापूर नगरीमध्ये जीवी खाडे विद्यालयाच्या क्रीडांगणावरती ते सज्ज आहेत, ते तयार आहेत आपल्या त्या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी. उद्या संडे देखील आहे, सुट्टीचा दिवस. सो आजची रात्र अगोदर ॲडव्हर्टाईज यायची शनिवार की रात अमिताभ के साथ, आज क्रिकेट के साथ. कालच्या दिवसामध्ये संघ जो आपण बघितला टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला आपण संबोधतो सुमित डेकले, याचा संघ देखील फायनलिस्ट झालेला आहे. आज देखील चांगले स्टारकास्ट 8 संघ. षटक तिसरं मॅडी हाफ ट्रॅकर आणि विरकावलाय. चालला चेंडू लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर. हा लांब पल्ल्याचा उत्तुंग भव्य षटकार. चेंडू जसा हवेमध्ये गेला एका लुकलुकत्या ताराप्रमाणे तो डोळ्यांच्या नजरेआड गेला. क्षणभरातच सीमा रेषा त्याने ओलांडली हवेमधून. कल्पेश जाधव पॉवर हिटर आहेत आणि
असं म्हणतात की चंदनाला त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नसते, तो असल्याने त्याचा येणारा सुगंध त्याचं अस्तित्व सांगून जातो. आणि ते कल्पेश जाधवला त्याच्या पॉवर हिटिंगची काही सांगण्याची गरज नाहीये. हे फटके त्याचा खेळ हे सर्व सांगून जात आहेत या ठिकाणी असलेल्या प्रेक्षकांना. षटकाराने धाव बोलक 28-28. ओ लेफ्ट करण्यात आला. लेग स्टंपच्या जवळून जरूर गेला चेंडू. आउटचा दी लेग स्टंप, व्हाईट बॉल. आरबचं कौतुक करेन कारण चेंडू जर निसटला असता त्याच्या हातामधून तर सरळ डी झोन अर्थातच एका धावेकरता गेला असता. आणखी एका धावेकरता 1 रन तर अवांतरची मिळालेली आहे. धावा 29. हो यावेळेला मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. खोदून काढलाय लॉंग ऑन मध्ये. ओ गुड फिल्डिंग इम्रोज खान. आणि बॅकअप बघू शकाल काय वेगाने त्या ठिकाणी क्विक ॲक्शन पाहायला मिळाली. चेंडू सोडला मॅडीने आणि 2 रन्स या ठिकाणी बिलाल शेख आणि कल्पेश जाधव पूर्ण करतायत. नाराज आहे थोडेसे आशुतोष. ज्या वेगाने चेंडूवरती ते बॅकिंगसाठी आलं होते. इम्रोजने चेंडू अडवला, त्याने उचलला, आशुतोषने फेक केली, चेंडू निसटला मॅडी कडून आणि धावा 2 मिनिटात 2 ने धाव फलक 31. पुन्हा एकदा हेच बॅटल. खोलवर टपाचा चेंडू मधली अशी वाकवतोय. क्लीन बोलतोय. धक्का पहिला बॅटिंग करणारा निहाल 11 बागदलला कल्पेश जाधव एक मोठा फलंदाज बाद होतोय 31 या आकड्यावरती. 31-41. आवाज 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 आहे भावेश पवार साठी. प्राऊड ऑफ भिवंडी. प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनामध्ये घर करणारा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. भिवंडीकरांची ही शान आज शहापूर नगरीमध्ये निहाल 11 बागदलचं प्रतिनिधित्व करतोय. ते अगोदर एका स्पर्धेमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली आणि खूप सुंदर ओपिनियन भावेश पवारने दिलं होतं की भावेश पवार कधी पैशासाठी खेळला नाही, भावेश पवार कधी पारितोषिकांसाठी खेळला नाही, तर भावेश पवार खेळलाय फक्त प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी. आणि तोच आवाज भावेश पवारसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. धाव फलकावरती आपण बघतो 31. मॅडी या षटकामध्ये महत्त्वपूर्ण विकेट मिळवतात. 31शी पार्टनरशिप फोडण्यामध्ये त्याला यश मिळालंय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला त्याने. समोर यावेळेला लेफ्ट हँडर स्लॉगर भावेश पवार. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी यावंच लागलं नाही. या सामन्यामध्ये येतात षटकातील असेल पुढचा चेंडू. अजूनही 3 चेंडू आहे शिल्लक. ऑन साइडच्या टीम मध्ये स्क्वेअर लेग सोबत मिड विकेट, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. ओ लॉफ करण्यात आलाय. जशी बंदुकीतून गोळी निघावे चेंडू बॅटला स्पर्श झाला, लॉंग ऑफला गेला. पॉवर बॅक शॉट पहिला भावेश पवारच्या बॅट मधून षटकार. षटकार 6 ने सुरुवात तयारी केली. इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करत असताना आणि धावफलकाला नेऊन ठेवतात निहाल 11 बागदलच्या त्या 37 या आकड्यावरती. ज्यांचं नुकतंच आगमन झाले ते उद्योगपती आदरणीय मिलिंदजी मधुकर भोईर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 मध्ये. सीमारेषेवरती जे तुम्ही फ्लेक्स बघतात लाल लक्झरिया या सोसायटीचे ते ओनर आहेत. कोळवा टप्प्याचा चेंडू भेदक मारा पाहायला मिळाला. षटकाराचं हे जणू काही प्रत्युत्तरच होतं. भावेश पवारचा बॅटचा फ्लो खाली अन्नास भाग पाडणारा हा चेंडू होता. 3000पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन जुळलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धाव फलकावरती आपण बघतोय त्या 37 षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक. खचाखच इथे मैदान आपण बघतोय भरले. ऑनलाईन देखील 3000पेक्षा जास्त प्रेक्षक जुळलेले आहेत. फुलर लेन डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गौरव
उचलून फेक करतात. एक धाव मिळते. षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती 38 गडी. कल्पेश जाधव जो एकमेव फलंदाज बाद झाला ज्याने देखील 15चं योगदान दिलं. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये धावा आपण बघतोय त्या 16 धावा. 1 विकेट मिळवत असताना मॅडीने कल्पेश जाधवची विकेट मिळवली. धावा 16 खर्च केल्यात आणि एकंदरीत निहाल 11 बागदलचं धावफलक आपण बघतोय ते अर्थातच 38 या आकड्यावरती. 38 आफ्टर थर्ड ओव्हर, लॉस ऑफ फॉर द फर्स्ट विकेट. स्लॉवर मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जे स्वतः संघनायक आहेत शिवतेज आसनगावचे. आरफ शेख जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा आणि दुसऱ्या बाजूला देखील जेन्युइन ऑलराऊंडर निहाल 11 बागदलचे भावेश पवार. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पहिलाच डाव सुरू आहे. अजूनही सेकंड इनिंग बाकी आहे. क्राऊड मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रेक्षक मोठ्या प्रमाणात आणि आता या सामन्यामध्ये नक्कीच मजा येत असताना आपण बघतोय. पहिलाच डाव सुरू आहे. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज आरफ. कॉमेंट बॉक्सकडून राईट आर्म राऊंड विकेट. गती कमी, ओळखलं, पिक करण्यात आला. पिकअप शॉट लॉंग ऑनला फेकून देतोय. भावेश पवारने ठोकलाय. आणखी एक षटकार. भावेश पवार पॉवर 6 धावफलक जाऊन पोहोचले 44 वरती. काल लेफ्ट हँडर सुमित ढेकळेने या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आज आपण बघतोय भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये धमाका करतात आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षक. धावा 6 आपण बघतोय 44. आरफ शेख नवीन माइंडसेटने सेकंड बॉल घेऊन थांबला. आउटसाइडला पुलचा हात तडाखा. अनदर बिग वन. आणखी एक धमाकेदार षटकार भावेश पवारच्या बॅटमधून. नुकतीच काही दिवसांअगोदर आणखी एक शहापूर नगरीमध्ये स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने नक्कीच केला आणि असे बरेचसे विक्रम त्याने आजवर केलेले आहेत. आज निहाल 11 बागदलसाठी ते खेळतात. 2 षटकार, सांघिक अर्धशतक या संघाचं भावेश पवारच्या 2 षटकारणीशी. 2 चेंडूंवरती 2 षटकार, 12 वसूल करण्यात आलेले आहेत. 4 अजूनही शिल्लक आहेत. उत्तर काय देण्यात येईल आरफ शेख कडून. वापिस ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू सेकंडचा कॉल असेल. क्षेत्ररक्षक थांबले. दूरवरती थांबले का? फेक होती स्ट्रायकिंग एंडला. चेंडू वरती येणं गरजेचं होतं. तो वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्येच चपाई आपण बघितली दोघांची. विलाल शेख आणि भावेश पवार 2 धावा पूर्ण करत आहेत. 2 धावफलक जाऊन पोहोचले 52 वरती. 50 अप. 52 धावा धावफलकावरती. चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करतोय निहाल 11 बागदल. हो यावेळेला पायावरती आदळलाय. चेंडू पायावरती आदळला आणि रिलीज केल्यानंतर त्या ठिकाणी आदळले होते जमिनीवरती ते आरफ शेख. चांगला चेंडू जो आतमध्ये येणार होता पायावरती आदळला भावेश पवारचा. डील करून दाखवतात कशा पद्धतीने खेळायचं होतं. मिस झाले. डॉट बॉल. 2 षटकानंतर कमबॅक करतात आरफ. 2 चेंडूमध्ये फक्त 2. अजूनही 2 चेंडू शिल्लक. राऊंड विकेट. आहा हेलिकॉप्टर काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक समोर आणि विद्युत तारेला त्या ठिकाणी चेंडू लागलाय आणि डिसिजन अंपायरचा येतोय तो चौकार. थक्क करणारं दृश्य होतं. असं वाटलं की आशुतोष त्या ठिकाणी चेंडूवरती आता झेप घेत आहेत परंतु त्यांच्या अगोदरच मध्ये होती ती विद्युत तार आणि तिला हा चेंडू लागला. त्यानंतर पडला मग बाहेर गेला सीमारेषेच्या. सो अंपायरचा इशारा ठिकाणी आलाय चौकार. 56 इंडिव्हिज्युअल. 8 मध्ये 25 भावेश पवार. शेवटचा चेंडू असेल. टार्गेट किती आता ठेवण्यात येईल आतापर्यंत अब तक 56. ओ 62 होतील का? स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि जी फटकेबाजी हवी होती ती फटकेबाजी भावेश पवारने केली. 9 चेंडूंमध्ये
31 धावसंख्येचं त्याने बहारदार योगदान दिलं. नाबाद राहून डाव संपला पहिला. धावा उभारलेल्या आहेत त्या निहाल 11 बागदलने. धावफलकावरती आपण बघतो 62 उभारलेत आणि 63 धावसंख्येचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे सेकंड इनिंग मध्ये शिवतेज आसनगाव या संघासमोर. क्राऊड तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्व प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवरती बघताय. सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात. जवळजवळ आता आपण बघितले तर रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. सामना तितकाच महत्त्वाचा आहे आणि पहिल्याच डावामध्ये भावेश पवारची अफलातून बॅटिंग आपण बघितली. आघाडीला बिलाल शेख आणि कल्पेश जाधवने देखील तितकी चांगली सुरुवात केली, परंतु नेहमीच ड्रॉप सीनचा हिरो म्हणून त्याला आपण संबोधतो तो भावेश पवार पुन्हा एकदा या ठिकाणी चमकला आणि त्याने मात्र धावा उभारल्या. त्या 8 चेंडूंचा सामना करत असताना 31 आणि एकंदरीत धावफलक आपण बघितलं 62 वरती निहाल 11 बागदलचं आणि शिवतेज आसनगाव समोर लक्ष आहे. 63 धावसंख्या. कुठे जाऊ नका. एक मोठी लढत आणि दुसरा डाव प्रेक्षक तुम्ही बघू शकाल. फर्स्ट फ्लोअर वरून देखील या सामन्याचा आनंद घेतात. तितकंच प्रेक्षक रेलिंग वरती देखील उभे आहेत. मोठ्या संख्येने तुम्हाला जिथे बघावे तिथे फक्त प्रेक्षकच पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुर्तास थांबतो आणि जशी या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आमंत्रित करतो. मायक्रोफोनवरती येत आहेत ते रोहिंगजन पनवेलचे नामांकित समालोचक मचिंद्र पाटील सर. थँक्यू. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया करण जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. ये अफलातून गर्दी, बहुत ही भीड़ भाड़ और यहाँ पर यदि बच्चे तो उनसे गुजारिश है कि यहाँ वहाँ ना घूमे, आप इस मेले में घूम सकते हैं. ये मेला है क्रिकेट का दोस्तों. क्या मेला लगा यहाँ पर. और शाहपुर तालुका की शाहपुर तहसील की सबसे बड़ी प्रतियोगिता शाहपुर के आन बान शान धर्मवीर ट्रॉफी 2022 का ये शानदार सफर, बहुत ही खूबसूरत सफर. जीत के लिए 63 का लक्ष्य. भावेश पवार जिन्होंने नॉट आउट पारी खेली, 9 गेंदों में 31 रन की धुआंधार पारी खेली, उसका साथ निभाया. कल्पेश जाधव ने 15 रन बनाए, बिलाल शेख ने 11 रन बनाए, कुल मिलाकर 62 रन और जीत के लिए 30 रन का लक्ष्य. क्रिकेट का एक कारवां, बहुत ही शानदार लम्हा. इस रात को और भी खूबसूरत बनाने की कोशिश. आसमान बिल्कुल साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं है, लेकिन दर्शकों का सैलाब बीच मैदान के ऊपर. बल्लेबाज करने वाली टीम यानी कि शिवतेज आसनगांव टीम के कप्तान से गुजारिश है कि 12 आपका अतिथि खिलाड़ी कमेटी बॉक्स में भेजें ताकि सभी खिलाड़ी के नाम हम बता सके. इस मुकाबले को आगाज करें. बैट्समैन शिवतेज आसनगांव टीम कप्तान से गुजारिश है आपका 12 खिलाड़ी अतिरिक्त खिलाड़ी भेजें ताकि हम आपके नाम. राहुल जो टीम के कप्तान है, बहुत ही शानदार लम्हा, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला अनुपम दृश्य. भावेश पवार तैयार. पारी का पहला ओवर प्रगति पर. पटकी भी गेंद थी, बैक पर जाकर इस गेंद को कट करना चाहते थे. समय काफी कम मिला क्योंकि भावेश पवार गेंदबाजी में काफी माहिर है. इसी प्रतियोगिता में जेडी ने 2 मिनट 30 सेकंड में ओवर समाप्त किया था, जबकि भावेश पवार ने 2 ओवर 50 सेकंड में ओवर समाप्त किया था. सबसे ज्यादा स्पीड जेडी का है और इससे बाद में यहां पर भावेश पवार का. ये देखिए कमाल की गेंदबाजी, बल्लेबाज यहां पर नहीं समझ पाए और अंपायर तब्दीश करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट अंपायर से और लेग बाइज का इशारा. 1 रन का इजाफा. दोनों अंपायर यहां पर आपसी तालमेल बनाते हुए टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ. काफी माहौल गर्माहट भरा, ठंड हवा बहती हुई, लेकिन इस ठंड हवा का कोई भी असर दर्शकों के ऊपर नहीं है क्योंकि दर्शकों का सैलाब इस तरह से कि काफी गर्माहट मैदान पर हम देख पा रहे हैं. इस बीच गेंद भावेश पवार की गेंद, इस बार गेंद को अच्छी तरह से खेल दिया. शॉर्ट बैक क्लिप को नीचे रखते खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं विकेट पर और शानदार बाउंसर देते हुए 1 रन का इजाफा होता हुआ. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. जयेश थे वहां पर जेपी, जिनके माध्यम से पहले भिवंडी की क्रिकेट जानी जाती थी. 360 डिग्री जिन्हें कहा जाता है. एक विकी शेलार, एक यहाँ पर भावेश पवार, ऐसे कई नामी खिलाड़ी भिवंडी से बिलोंग करते हुए
आपकी बार आंसर निकलने की तमन्ना का फिंगर गोज बाय अंपायर, वन फर्स्ट विकेट गोज डाउन है, पहला करारा सदमा। और ये पहली सफलता मिलती भावेश पवार को, जिन्होंने 9 गेंदों में 31 रनों की शानदार बल्लेबाज की और उससे भी शानदार जहरीली गेंदबाजी उनके माध्यम से। एक और पहला करारा सदमा लौटना होगा बल्लेबाज को और प्रीतेश जोशी के पारी का अंत होता हुआ। ये प्रीतेश जोशी ने पिछले मुकाबले में 15 रनों की शानदार धुआंधार बल्लेबाज की थी, अब उनको लौटना होगा। हमारे सबके लाडले चाहते धनवी इंटरप्राइजेस के प्रोपराइटर ढाना शेठ झुंझार राव, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, मोस्ट वेलकम। और साथ साथ लग्जरी डेवलपर्स के ऑनर हमारे मिलिंद भोईर साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, आपका स्वागत। सम्मान्य हमारे लाडले आयोजक सम्मान्य विजय दादा भगत साहब, इनके माध्यम से इनके आशीर्वाद से प्रतियोगिता फल फूल रही है और क्रिकेट का कारवा आज अंतिम दिन में 10 दिन का क्रिकेट का कारवा आज आखिरी सांस लेता हुआ और दर्शकों का जमावड़ा। काफी दर्शक कई दर्शक बिल्डिंग के ऊपर से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। गुजारिश है कि मैच ही देखे, गेंद को कैच में कन्वर्ट करने का सपना न देखे। बहुत ही बड़ा मंजर, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला यह मंजर। और इस प्रतियोगिता की जिम्मेदारी को संभालते हुए इस बीच गेंद, ओ लवली डिलीवरी, व्हाट अ फील्डिंग, एक कदम भी आगे बढ़ाएंगे तो गिल्ली भी कर देंगे। ये करारा जवाब दिया भावेश पवार ने बल्लेबाज को और दौड़ की समाप्ति आज की शाम भावेश पवार के नाम। 9 गेंदों में 31 रनों की शानदार पारी और इससे भी शानदार गेंदबाजी, कमाल का प्रदर्शन, शानदार खिलाड़ी। आपकी बार फिर एक बार वही खिलाड़ी वही गेंदबाज, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद थे, लेकिन क्या चालाकी, झोंक दिया अपने आप को, कोई भी परवाह नहीं की शरीर की और यहां से 1 रन पूरे करते हुए भाग मिल्खा भाग अपनी जान हथेली पर लेकर रन पूरा किया और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ फुल स्कोर में इजाफा और टीम का स्कोर है 3 रन 1 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। जीत के लिए समीकरण बनेगा 60 रन की आवश्यकता। इस प्रतियोगिता में बहुत ही बड़ी मेहनत हमारे काबिल दोस्त आकाश जी डोंगरे, हमारे अभिजीत सावंत सर, हमारे अभिजीत कुडाऊ सर और हमारे रमेश जी अंधारे और राकेश जी आरत, सभी का शुक्रिया अदा करते हैं। यस, अब डीजे भी बजेगा। सैटरडे का दिन है दोस्तों, होना चाहिए वीकेंड जिसे कहा जाता है। और भाई के मैं सराहना करना चाहूंगा जिससे उन्होंने सैटरडे के दिन ये टूर्नामेंट रखी है, क्योंकि एतवार का दिन कल आप आराम से सो सकते हो, कभी भी उठो क्योंकि कल एतवार है, छुट्टी का दिन। ये देखिए दर्शक चाहे किस इसके साथ इस मैच का लुत्फ उठाते हुए, कोई कोल्ड ड्रिंक के साथ मैच का लुत्फ उठाते हुए, कोल्ड ड्रिंक्स का भी नाम लेना बहुत जरूरी है क्योंकि रात है सुहानी तो शाम भी सुहानी। मूसा भी आ चुके, स्वागत है मूसा। एक और आगे समाप्त, 3 रन 1 विकेट के नुकसान पर। ये देखिए कमाल की टाइमिंग, ग्लोरियस शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद है एक्स्ट्रा कवर के डिवीजन में। ओ अतीश गोलविंदे वहां पर आते हुए 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश और सार के साथ 2 रन पूरे करते हुए। जो जुनून कितना भिवंडी का, आने वाले 22 तारीख को भिवंडी में 26 बाइक की प्रतियोगिता शुरू होगी। हमारे सुरेश ढाकी और नीलेश पाटिल के माध्यम से केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के नाम से खेली जाएगी प्रतियोगिता। भिवंडी एक ऐसा शहर 365 दिन क्रिकेट खेलता है, भिवंडी का ऐसा शहर जहां पर बड़ी प्रतियोगिता होती है और यही भिवंडी के बिलोंग करने वाले एक खिलाड़ी इस मैदान के ऊपर शानदार प्रदर्शन। इस बीच ये गेंद, ओ लवली शॉट, व्हाट अमेजिंग शॉट दैट वाज, गेंद जा रही लगा आपको चीरती हुई सीधा 6 रन, कमाल की टाइमिंग, बल्लेबाज फरीद अंसारी के माध्यम से बहुत ही करारा जवाब, बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बना दी और गेंद को हाई बैक क्लिप से ट्रेमेंडस पावर, वंडरफुल टाइमिंग इनटू द क्राउड, दैट्स अ ह्यूज 6, ब्यूटीफुल शॉट फ्रॉम द बैट्समैन और यहां से 6 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा, टीम का स्कोर 1 और 11। गेंदबाज विवेक शेलार, जिनकी मैंने तारीफ की थी पहले मुकाबले में, वही विवेक शेलार। कदमों का इस्तेमाल, डाउन द ट्रैक, खिलाड़ी वहां पर मौजूद, पाए गए, लौटना होगा बल्लेबाज को, दूसरा करारा सदमा, फरीद अंसारी को लौटना होगा। 6 रन बनाने के बाद विकी शेलर का करारा जवाब। ये सुनील अवसार के ऊपर ये गाने बजते हुए बल्लेबाज मैदान के बाद जीतू, मैन फ्रॉम ठाणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी मैदान पर आते हुए, टीम का स्कोर है 11।
एक और 11 2 विकेट के नुकसान के पारी का दूसरा ओवर प्रगति के विवेक शेलार मैदान के ऊपर गेंदबाजी का जलवा दिखाते हुए छक्का जरूर लगा था, उसके बाद पलटवार किया, शानदार वापसी। इस बीच गेंद शॉर्ट प्लेन की गेंद थी, गेंद को हुक करने की कोशिश, अंपायर का इशारा, बल्ले का बाहर किनारा लेती हुई एक डी जोन में जाती हुई गेंद, 1 रन बिल्कुल मिलेगा। अंपायर कुणाल पेनकर मैन फ्रॉम बदलापुर हमें इशारा करते हुए टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर बन चुका है 12 और 12 बजने में अभी भी 20 मिनट का समय बाकी है। 11:40। बहुत ही शानदार सुहाना सफर। ब्यूटीफुल डिलीवरी, टपक आने के बाद गेंद को निचले हिस्से में रखा, बल्लेबाज देखते रह गए। इस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से तारने की कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन किसी भी तरह का फुटवर्क का इस्तेमाल नहीं था। गेंद की लेंथ और लाइन को नहीं परख पाए, नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी विवेक शेलार, छक्का मारने के बाद जो वापसी की उन्होंने लाजवाब अंतिम डिलीवरी इस ओवर की। टॉप एज, खराब शॉट का सिलेक्शन, 3 खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन अंतिम चरण में इस कैच को लपका और विकेट का मत, तीसरा मैदान से बाहर। एंड ऑफ द दो ओवर का खेल समाप्त और टीम का स्कोर पहले ओवर में 3 रन, दूसरे ओवर में कुल मिलाकर 9 रन। टीम का स्कोर है 12 रन। जीत के लिए 300 का लक्ष्य और 300 का लक्ष्य का पीछा करती हुई टीम यहां पर थोड़ी सी अपने लक्ष्य से बिछड़ती हुई अब जीत के लिए 12 गेंदे 51 रन की आवश्यकता। 12 गेंदे और समीकरण बनेगा 51 रनों की आवश्यकता। एक लंबा सफर और इस लंबे सफर को हिमांशु पाटिल गेंदबाजी में आते हुए करारा जवाब, गेंद जारी बैकवर्ड के कंडीशन में अंपायर का इशारा, सीधा 6 रन। संघर्ष अभी भी जारी है क्योंकि हमने अभी भी हार नहीं मानी है और टीम का स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा होता हुआ, अब समीकरण तब्दील होता नजर आ रहा तेजी से और समीकरण बनेगा 11 गेंदे 45 की आवश्यकता। ओपन क्रिकेट दोस्तों, वेलकम टू ग्राउंड। हिमांशु का स्वागत किया, भिवंडी के एक और मशहूर गेंदबाज हिमांशु का स्वागत करते हुए बल्लेबाज सेकंड पर खूंखार शिकारी जीतू मैन फ्रॉम ठाणे 7 रन का योगदान देते हुए 11 गेंदे 45 की आवश्यकता। ओ एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी, कभी खुशी कभी गम, आप में है दम तो हम भी नहीं किसी से कम, ये बताते हुए पहले गेंद पर छक्का, दूसरे गेंद में वापसी, अब समीकरण बदलता हुआ 10 गेंदे, समीकरण बदलेगा 45 रन की आवश्यकता। 45 runs to win from 10 deliveries. What a wonderful atmosphere and what a wonderful match. Change of pace, हुक पुल किया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, सचिन बोर गेंद के नीचे और बनेगा आसान सा कैच और जीत के लिए अब समीकरण बनेगा 9 गेंदे 45 की आवश्यकता। अब इस मुकाबले को जीतना इतना आसान नहीं है क्योंकि हर गेंद के ऊपर आपको बनाने होंगे 5 रन। 9 गेंदे बचे और 45 का लक्ष्य इस मैदान के ऊपर। बहुत ही सुहाना सफर, शानदार ये सुहानी रात, इस शानदार और इस नशीली रात को और भी खूबसूरत बनाते हुआ यह क्रिकेट का माहौल। 9 गेंदे 45 की आवश्यकता। आशुतोष मैदान पर आते हुए, आशुतोष खान, आशुतोष चौहान मैदान पर आते हुए बल्लेबाज के लिए नंबर के पायदान के ऊपर, 6ठे नंबर के पायदान के ऊपर समीकरण बनता बिगड़ता हुआ 9 गेंदे 45 की आवश्यकता। 9 गेंदे 45 की आवश्यकता। मुकाबले में सन्नाटे का माहौल। इस बार स्ट्राइक एंड पर बल्लेबाज गौरव को गेंद यहां पर ऑन द टॉस खेलने की तमन्ना थी लेकिन गेंद को ठीक से कन्वर्ट नहीं कर पाए। नतीजा आपके सामने 1 रन का यहां पर इजाफा होता है। इक्का दुक्का से काम न चला है न चलेगा क्योंकि समीकरण आप बढ़ता हुआ 8 गेंदे 44 की आवश्यकता। दिल्ली को से दूर है, मकसद काफी दूर है। आप दिल्ली जाने तो ट्रेन से काम नहीं चलेगा, आपको पकड़नी होगी फ्लाइट और फ्लाइट टेस्ट लगाने होंगे। रिक्स तो लेनी होगी, अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर कहां मिलेगा। जीत के लिए 8 गेंदे 44 की आवश्यकता। कड़ी चुनौती लेकिन चुनौती का सामना कर पा रहे, इनसाइड आउट खेलने की कोशिश थी लेकिन बल्ले का आंदोलन इस गेंद जा रही है। फ्लाइंग स्लिप में 1 रन का इजाफा होता हुआ और स्ट्राइक को रोटेट किया बल्लेबाजों ने। 7 गेंदे, समीकरण बनेगा 43 रन की आवश्यकता। 43 रन टू विन फ्रॉम 7 डिलीवरीज। इट इज अ वेरी डिफिकल्ट फॉर अ बैट्समैन
but it is not impossible. Everything is possible. और ये हवा से बातें करते गेंद जारी है, स्किर ऑफ द विकेट। जयेश पारी जेपी वहां पर है, आसान से कैच लपकते हुए विकेट क्रमर नंबर चाहता वहां पर 5वां विकेट और जीत के लिए समीकरण बनेगा 6 गेंदे 43 की आवश्यकता। इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर नाउ। 6 गेंद में 43 नहीं बनेंगे, 36 बनेंगे, लेकिन 43 नहीं। यह मुकाबला छोड़ना पड़ सकता है। नए बल्लेबाज सागर, टॉस के लिए गुजारिश करना चाहूंगा। 2 मैच लगातार जीतने वाली राज स्पोर्ट्स मेंगालपाड़ा टीम के कप्तान, आइए टॉस के लिए। जीतने वाली टीम के साथ आपका मुकाबला खेला जाएगा, जो सेकंड सेमीफाइनल का मुकाबला होगा। उसके बाद ग्रैंड फिनाले, उसके बाद इस प्रतियोगिता से हम अलविदा लेंगे दोस्तों। यस, कल की टीम इस प्रतियोगिता में पहुंच चुकी है। जी स्पोर्ट्स नेरवली, कहीं कोहिनूर के हीरे इस टीम में शामिल। ओ ब्यूटीफुल एक्सलेंट डिलीवरी, टपकाने के बाद गेंद हल्का सा टन लिया, स्विंग किया, गेंद को डॉर्किंग की समाप्ति। इसी गेंदबाज कपिल केने ने इस प्रतियोगिता में पिछले मैच में मेडन ओवर फेंका था, वही गेंदबाज मैदान पर आते हुए। क्या कमाल की लिफानी गेंदबाजी, शानदार। लॉफ्टेड ड्राइव, अपस्टेट ड्राइव, और यहां पर दादा को सलामी देती हुई गेंद। मूसा भी वहां पर थे, दादा के अंगरक्षक बनकर थे वहां पर, और यहां पर सीधा 6 रन। हमारे विजेता था भगत साहब, जो अभी भी हाल ही में उनको बहुत बड़ी जिम्मेदारी दी गई नगर पंचायत की ओर से, उपनगर अधीक्षक दादा को बनाया गया। दादा को इस बात की हम ढेर सारी बता देते हैं। लवली शॉट, लेकिन इस बार टॉप एज, कोशिश काफी बड़ी थी, तमन्ना थी, लेकिन यहां से बनेगा कैच। अब इस मुकाबले को जीतना मुश्किल है लेकिन नामुमकिन। जीत के लिए 3 गेंदें बची है और समीकरण बनेगा 37 रन की आवश्यकता। बहुत ही शानदार सफर दोस्तों, सभी दर्शकों का हम दिल की गहराई से इस्तेकबाल करते हैं। गर्मी इंटरप्राइजेस के प्रोपराइटर बना शेठ जुंजारो यहाँ पर आ चुके हैं, स्वागत आपका। और लग्जरी डेवलपर्स के ऑनर मिलिंद जी भोईर साहब यहाँ पर आ चुके हैं, आपका भी स्वागत। ला लग्जरी डेवलपर, जिनके बैनर से हम देख पा रहे हैं, लग्जरिया। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए फकीरा, 21 नंबर की जर्सी प्रदान करते हुए। दोस्तों दूसरा सेमीफाइनल का मुकाबला खेला जाएगा, कहीं भी मत जाना, देखते रहना धर्मेंद्र ट्रॉफी 2022 का यादगार सफर। Fabulous delivery from the Kapil Kene. He is a good cricketer. He knows very well how to ball in tremendous pressure. Beautiful and such a magnificent player that has skill ball. His pitch again. Such a very good delivery. बल्लेबाज जगह बनाकर खेलने की कोशिश, लेकिन इस बार भी नाकामयाब, डॉर्गी की समाप्ति। इस मुकाबले में समय की औपचारिकता बची। फाइनल डिलीवरी ऑफ दिस मैच, और ये देखिए लंबा सफर, और गेंद यहां पर क्राउड में जाती हुई सीधा 6 रन, लेकिन मुकाबले को जीत नहीं पाए। और जीत के लिए 31 रन की आवश्यकता थी, 30 रनों से ये मुकाबला जीता है। जीत की ढेर सारी बधाई। वरखंड सिंह विक्ट्री फॉर नियाल 11 भागदाल। हार्डली कांग्रेचुलेशन, हार्ड लक शिव तेज असनगांव टीम। टॉस के लिए सीधे प्रस्थान कीजिए, राज स्पोर्ट्स मेंगालपाड़ा और निहाल 11 भागदल। आपको मुकाबला लगातार खेलना होगा।